मुलांना आता आपण पाहणार आहोत की चारकोलपासून जे आपले जे उपयोग आहेत ते त्याचा उपयोग कोणत्या कामासाठी होतो बघायचं आहे. जो पहिला उपयोग आहे कारखान्यात व घरामध्ये इंधन म्हणून त्याचा वापर केला जातो की कारखाना असो किंवा घरामध्ये देखील त्याचा इंधनासाठी देखील त्याचा चारकोलचा वापर केला जातो. बघा घरामध्ये बघा कारखान्यामध्ये असेल किंवा घरामध्ये इंधनाचा म्हणजे ज्वलनासाठी त्याचा वापर केला जातो. दुसरं आहे कोका कोला गॅस व कोल टायर मिळवण्यासाठी. बघा कोक बनवण्यासाठी किंवा कोला जो गॅस आहे तो तयार करण्यासाठी, कोल टार मिळवण्यासाठी, जो अशा प्रकारे जी टार आहे त्याला टार म्हणतात, ती टार मिळवण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे. दुसरं आहे. तिसरं आहे विद्युत निर्मितीसाठी औष्णिक विद्युत केंद्रामध्ये की विद्युत निर्मितीसाठी देखील आपल्याला त्याचा चारकोलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. तर तिसरं आहे कोक आहे. बघा आता कोक म्हणजे काय बघा, त्याला अस्फटिक रूप आपण पाहिलं आहे. कोक आहे. कोक काय, दगडी कोळशातून कोल गॅस काढून घेतल्यावर उरणाऱ्या शुद्ध कोळशाला काय म्हटलं आहे, कोक म्हटलं आहे. आता दगडी कोळशातून कोल गॅस काढून घेतल्यावर कोल व गॅस काढून घेतल्यावर उरणारा जो शुद्ध कोळसा आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, कोक म्हणणार आहोत. की दगडी कोळशातून आपण जर गॅस काढून घेतला तर त्याला काय म्हणणार, काय होणार आहे, शुद्ध कोक असे त्याला आपण म्हणणार आहोत. तर त्याचा उपयोग काय काय आहे आता आपण पाहणार आहोत. जो पहिला आहे बघा, त्यांनी सांगितलं आहे त्याचा पहिला उपयोग आहे कारखान्यात व घरामध्ये इंधन म्हणून वापर होत आहे. दुसरं शपणारक म्हणून त्याचा देखील घरगुती इंधन म्हणून वापर होत आहे. दुसरं म्हणजे शपनाकारक म्हणून कोकचा देखील उपयोग करत आहेत. शपनकारक म्हणजेच काय की ज्याच्यामध्ये शपनाकारक आहे की ज्याच्यामध्ये आगीच्या विसवासाठी देखील त्याचा वापर करण्यात येत आहे. मोठ्या गोष्टीसाठी शपनकारक म्हणून वापर होत आहे. त्याचप्रमाणे जो वॉटर गॅस तयार करायचा असेल म्हणजे CO+H2 व प्रोड्युसर गॅसच्या CO+H2 CO2+N2 निर्मितीत कोकचा हा उपयोग केला जात आहे. तर अशा प्रकारे कोकचा जो उपयोग आहे हा वॉटर गॅस तयार करण्यासाठी देखील त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करण्यात येत आहे. आपलं हे जो तिसरं झालेलं आहे बघा. आता आपण पाहणार आहोत की जे मूलभूत सेंद्रिय संयुगे, जे हायड्रोकार्बन्स आणि मूलभूत सेंद्रिय संयुग म्हणजे काय याचा आता आपण बघा पाठ पाहणार आहोत, घटक बघणार आहोत. की ते दिलं आहे तर लिडिंग फॅमिलीज ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे. हायड्रोकार्बन, अल्कोहोल, हायड्रोहाइड आणि ॲसिड आणि इस्टर आहे. बघा बहुतेक सेंद्रिय संयुगात कार्बन सोबत हायड्रोजन हे मूलद्रव्य समाविष्ट असते. त्यांनी सांगितलं की जे बहुतेक जे सेंद्रिय जे संयुगात जे कार्बन आपल्याला दिसत आहे, जे कार्बन सोबत काय असणार आहे की हायड्रोजन हे काय आहे, मूलद्रव्य त्याच्यामध्ये समाविष्ट आहे म्हणजे सामावले गेलेले आहे, म्हणजे असणारच आहे. ही मूलभूत सेंद्रिय संयुगे मूळ संयुगे म्हणून ओळखली जातात. यांनाच आपण काय म्हणणार आहोत, हायड्रोकार्बन्स असे आपण त्याला म्हणणार आहोत. म्हणजे ही मूलभूत सेंद्रिय संयुगे कशी आहेत, मूळ संयुगे म्हणून हे ओळखले जातात. म्हणजे ही मूळ संयुगे आहेत, ही मूलभूत आहेत आणि त्यांना आपण काय म्हणत आहोत, हायड्रोकार्बन्स असे आपण त्यांना म्हणत आहोत. जसं की तुम्हाला वगैरे चित्र दिसत आहे की मेथेन CH4, इथेन C2H2, प्रोपेन C3H10 आणि ब्युटेन C4H10 आहे. तर अशा प्रकारे बघा ही संयुगे एकमेकांमध्ये मिसळले आहेत. कार्बनचे इलेक्ट्रॉन स्वरूपण किती आहे, 2 आणि 4 आहे. याचे आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपण किती मिळत आहे, 2 आणि 4 मिळत आहेत. बघा Cचं किती आहे, 2 आणि 4. कार्बन ॲटम किती आहे, Cचं कार्बन इलेक्ट्रॉन याच्यामध्ये आपल्याला 2 आणि 4 हे 2 स्वरूपण मिळत आहेत. कार्बनच्या दुसऱ्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन मिळाले तर अष्ट पूर्ण होऊन त्याचे स्वरूपण जवळच्या निष्क्रिय म्हणजे निऑन 2s8 प्रमाणे हे स्थिर होत आहे. किती आहे, 2s8 याप्रमाणे त्याच्यामुळे वातावरण कसे झाले आहे, हे स्थिर झालेले आहे. म्हणजे C2 ॲटोमॅटिक नंबर 6 इलेक्ट्रॉन इथे अशा प्रकारे इथे तयार झाले आहे. त्यामुळे कार्बनची संख्या किती आहे, 4 आहे. मात्र हे होताना इलेक्ट्रॉनची देवघेव न होता ही याच्यामध्ये भागीदारी होत आहे. त्यांची इलेक्ट्रॉनची देवघेव होते म्हणजेच काय होत आहे की त्यामुळे कार्बनची संख्या 4 आहे. मात्र हे होताना काय होत आहे, इलेक्ट्रॉनची देवाणघेव न होता डायरेक्ट काय होत आहे, त्यांची भागीदारी होत आहे. एकमेकांमध्ये ते काय करत आहेत, देवाणघेवाण न करता भागीदारी करत आहेत. म्हणजे ते त्याच्यामध्ये मिसळले जात आहेत. म्हणजेच तो दुसऱ्या कार्बनसोबत आता दुसऱ्या मूलद्रव्याच्या अणूसोबत 4 सहसंयोजक बंध तयार करू शकतो. म्हणजेच काय सांगितलं आहे बघा, म्हणजेच जेव्हा कार्बन प्रत्येकी 1 इलेक्ट्रॉन अशा प्रकारे 4 हायड्रोजन अणूबरोबर 4 C-H इलेक्ट्रॉनची भागीदारी करून 4 बंध अशा प्रकारे तो करू शकतो. 1 2 3 4 अशा प्रकारे तो 4 भागीदारी करू शकतो. बघा इलेक्ट्रॉनची भागीदारी करून असे 4 बंध हा काय करू शकतो, तयार करण्याची त्याची कॅपॅसिटी आहे. तर आता बघा त्यांनी मूलभूत संदर्भामध्ये तेव्हा मिथेन CH4चा रेणू तयार होतो. म्हणजे मिथेन म्हणजे काय आहे, CH4 आहे आणि CH4चा हा रेणू हा अशा प्रकारे इथे तयार होत आहे. HX CX HH CX अशा प्रकारे उपयोग होत आहे. आता सहसंयोजक संयुगाचे जे गुणधर्म आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत. जो पहिला गुणधर्म आहे सहसंयोजक संयुगाच्या द्रावणांक आणि उत्कलनांक काय असतो, हा कमी प्रमाणात असतो. दुसरं पाहिलं सामान्यतः पाण्यात अद्रावणीय आणि सेंद्रिय द्रावकात द्रावणीय असतो. तर त्यांनी सांगितलं की पाण्यामध्ये तो कसा आहे, अद्रावणीय आहे.
जे तो पाण्यामध्ये विरघळत नाही, परंतु सेंद्रिय द्रावकामध्ये तो कसा आहे, द्रावणामध्ये विरघळत असतो. पहिले जे सहसंयोजी क्षारकाचा जो द्रवणांक आणि उत्कलनांक काय आहे, तर त्याचा द्रवणांक आणि उत्कलनांक हा कमी प्रमाणात आढळतो. दुसरा तो पाण्यामध्ये तो अद्रावणीय आहे, परंतु तो सेंद्रिय द्रावकामध्ये कसा आहे, तो द्रावणीय असतो. आपण त्याचे गुणधर्म बघत आहोत. तिसरं जे आहे उष्णता आणि विद्युत यांचे कमी प्रमाणात वाहक आहे. त्या उष्णता आणि जो विद्युत आहे त्याच्या वाहनामध्ये काय आहे, त्याचे प्रमाण वाहकताही कमी प्रमाणात आढळून येते. आता आपण पाहणार आहोत जो दुसरा जो घटक आहे आपण पाहणार आहोत, त्या दुसऱ्या घटकाकडे आपण पाहणार आहोत की जो सतृप्त आणि असंतृप्त हायड्रोक्लोरिकचं त्याच्या संबंधात आपण माहिती घेणार आहोत. आता दिला आहे ते कार्बन अणू एक वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म दाखवतो. जो कार्बन जो अणू आहे तो वैशिष्ट्यपूर्ण एक गुणधर्म दाखवतो. इथे बघा त्यांनी काय दिलं आहे, HCH, SCH, SCH आणि H1, HIC आणि HIC म्हणजे एक प्रकारे काय आहे, पॉलिनचे स्ट्रक्चर आहे. म्हणजेच तो इतर कार्बन अणूसोबत सहसंयोजबंध करून कार्बन अणूची ही शृंखला म्हणजेच काय आहे, ही साखळी तयार करू शकतो. काय करत आहे, तो साखळी तयार करतो. काय करत आहे, इतर कार्बन अणूसोबत तो काय करत आहे, सहसंयोजबंध करत आहे. म्हणूनच कार्बन अणूची ही अशा प्रकारे एक साखळी तयार होत आहे आणि तो अशा प्रकारे तो एक साखळी तयार करण्याचं देखील इथे काम करत आहे. आलंय मुलांना लक्षात. तर ज्या हायड्रोकार्बनच्या सर्व कार्बन अणूमध्ये फक्त एकेरी बंध असतो त्याला सतृप्त कार्बन म्हणतात. बघा आता त्यांनी काय सांगितलंय, बघा ज्या हायड्रोजन कार्बनच्या सर्व कार्बन अणूमध्ये फक्त एकेरी बंध असतो त्यांनाच आपण काय म्हणणार आहोत, सतृप्त हायड्रोकार्बन असे म्हणणार आहोत. सतृप्त हायड्रोकार्बन कधी म्हणणार आहोत, लक्षात आले मुलांना, की ज्याच्यामध्ये बघा इथे त्यांनी दिलं आहे की ज्या हायड्रोजन कार्बनच्या सर्व कार्बनी अणूमध्ये फक्त काय आहे, एकेरी बंध आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारची जी चेन आहे की त्यांनाच आपण काय म्हणणार आहोत, सतृप्त हायड्रोजन कार्बन असे आपण त्यांना म्हणणार आहोत. हे आपली इथे जी व्याख्या आहे, डेफिनेशन आहे, ती आपली इथे क्लिअर झाली. उदाहरणार्थ मग त्याचं काय, इथेन C2H6 म्हणजे CH3 - CH3 म्हणजेच काय आहे, प्रॉपर CH3 - CH2 - CH3. अशा प्रकारे त्याची जी उदाहरणे इथेन आणि प्रोपन ही त्याची दोन उदाहरणे देखील आपण याच्या माध्यमातून पाहत आहोत. इथे उदाहरणे तुम्हाला समजली आहेत. चला आता त्यांनी दिलं आहे काही हायड्रोजन कार्बनमध्ये दोन कार्बन अणूमध्ये बहुबंध असतो. तर हा बहुबंध दुहेरी किंवा किती असतो, तिहेरी असतो. बघा इथे दिले आहे की जो काही हायड्रोजन कार्बनमध्ये किती असणार, दोन कार्बन अणूमध्ये बहुबंध असतो. तर हा बहुबंध दुहेरी किंवा दुहेरी असतो, दोन असतो किंवा तीन असतो. म्हणजे इथे बघा तुम्हाला चित्र दिसत आहे, OCOH OCOH म्हणजे काय HCHSCH. अशा प्रकारे हा किती दोन कार्बनी अणू असतो. त्याचप्रमाणे किती हा बहुबंध दुहेरी पण असू शकतो आणि त्याचप्रमाणे तो तिहेरी देखील असू शकतो. म्हणजे तीन प्रकाराच्या मध्ये देखील, तीन अणूमध्ये देखील आपल्याला आढळू शकतो. तर अशा प्रकारे बाबा आपण शिकवत आहोत जो हायड्रोकार्बन आहे. मग याचं जे उदाहरण आहे ते कसं आहे, इथेन आहे. म्हणजे इथेन म्हणजे काय, H2C आहे. म्हणजेच बरोबर त्याने दिलं आहे 7.05 CH आहे. बघा दिला आहे इथाईनचं आहे आणि त्याचं जे उदाहरण आहे ते देखील इथाईन हे उदाहरण त्याने इथे दिलेलं आहे. प्रॉपिन आहे, प्रॉपिनचं उदाहरण आहे CH3 - CH = CH2. हे त्याचं दोन प्रकारे उदाहरण आहे. कोणाचं, सतृप्त हायड्रोजनचं आहे. बघा आता आपण पाहणार आहोत जो नेक्स्ट घटक आपला जो आहे तो आपण बघणार आहोत कार्बनची जी विद्राव्यता आहे. ती कार्बनची विद्राव्यता ही कशा प्रकारची आहे ते देखील आपण चित्राच्या माध्यमातून पाहणार आहोत. कृती करणार आहोत. प्रथम आपण एक प्रयोग करणार असं समजा, प्रयोगाच्या माध्यमातून पाहणार आहोत. बघा इथे दिलेलं आहे, काय प्रयोग दिलेला आहे. बघा इथे दिलं आहे कार्बनची जी विद्राव्यता आहे आणि एक प्रयोग आहे. इथे त्यांनी काय दिलं आहे, तिसरं घेतलं की 3 शंकुपात्रे घेऊन अनुक्रमे त्यात खाद्यतेल, पाणी आणि रॉकेल घेतलेलं आहे. काय काय घेतले आहे, खाद्यतेल, पाणी आणि रॉकेल अशा तिन्ही प्रकारचे समप्रमाणामध्ये आपण इथे घेतलेलं आहे. आता त्यांनी काय सांगितलं की प्रत्येक शंकुपात्रात अर्धा चमचा कोळशाची पूड टाका. आता ही अर्धा चमचा काय आहे, जी कोळशाची बारीक भुकटी आहे, जी पूड आहे ती पूड टाका व ढवळीच्या साहाय्याने ढवळा. आणि त्या ढवळणीच्या साहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, मिक्स करायचं आहे. जसं आपण एखाद्या लिंबू सरबत करताना आपण पाणी घेतो, साखर घेतो आणि लिंबाचा रस टाकतो आणि आपण काय करतो, ढवळतो, जेणेकरून जे द्रावण आहे परिपूर्णपणे मिक्स झालं पाहिजे. त्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक जे खाद्यतेल आहे, पाणी आहे आणि रॉकेल आहे
3 शंकुपात्र आपण घेतले आहेत आणि सारख्याच प्रमाणामध्ये आपण पाणी देखील घेतलं आहे आणि त्या सारख्याच प्रमाणाच्या पाण्यामध्ये आपण काय टाकले आहे, इथे आपण कोळशाची पूड टाकलेली आहे. प्रत्येक अर्धा चमचा कोळशाची पूड टाकलेली आहे व ढवळीच्या साहाय्याने ते ढवळायचं आहे व 3 शंकुपात्र द्रावणाच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला निरीक्षण करायचं आहे, आपल्याला बघायचं आहे की नंतर काय होतं आहे. अशा प्रकारे बघा 3 याच्यामध्ये त्यांनी टाकली आहे आणि ढवळीच्या मानाने ढवळे. आता निरीक्षण करायचं आहे किंवा अनुमान काढायचं आहे. तुम्हाला काय दिसून येत आहे बघा, आता द्रावणाचे निरीक्षण करा. द्रावणाचे निरीक्षण केल्यास बघा काय दिलं आहे, खाद्यतेल आहे, पाणी आहे आणि हे रॉकेट आहे. द्रावणाचे निरीक्षण केल्यास असे लक्षात येते की कोळसा पाण्यात काय आहे, अद्राव्य आहे. म्हणजे बघा तुम्हाला इथे चित्रात दाखवलं आहे, इथे तुम्हाला बघा इथे दिसत आहे की हा काय आहे, पाण्याच्या वरती तरंगतोय. म्हणजे हा काय होत आहे, फ्लोट होत आहे, तो तरंगत आहे. बघा असे अर्थ की कोळसा पाण्यात अविद्राव्य आहे, म्हणजे तो काय आहे, पाण्यात मिक्स होत नाही, म्हणजे तो अद्रव्य आहे. तर रॉकेलपेक्षा खाद्यतेलाची विद्राव्यता जास्त आहे. तर रॉकेलपेक्षा, आता हे रॉकेलपेक्षा जे खाद्यतेल आहे, जे खाद्यतेलाची विद्राव्यता कशी आहे, जास्त प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येत आहे. बघितलं मुलांना की अशा प्रकारे बघा, जे पाण्यामध्ये तो काय, जे खाद्यतेल आहे त्या खाद्यतेलावर काय होत आहे, तो वरती आलेला आहे, त्याच्यामुळे तो विद्राव्यता आहे, अविद्राव्यता आहे पाणी, बरोबर, की तो पाण्यात कसा आहे, अविद्राव्य आहे, आपल्याला समजून आलेलं आहे. अशा प्रकारे आपण बघा त्याचे देखील प्रयोगांमध्ये पाहिलं की कशा प्रकारे जो खाद्यतेलामध्ये जो कोळसा आहे तो अविद्राव्य असा पदार्थ किंवा घटक आपल्याला दिसून येत आहे. त्याचप्रमाणे आपण बघा इथे पाहिलेलं आहे, कोळसा पाण्यात अद्रव्य आहे, तर रॉकेलपेक्षा जे खाद्यतेल आहे याची विद्राव्यता, जे खाद्यतेल आहे त्याची जी विद्राव्यता ही कशी आहे, सर्वात जास्त प्रमाणामध्ये आपल्याला आढळते आणि या प्रयोगाच्या माध्यमातून आपण हे सिद्ध केलेलं आहे. चला आता आपण पाहणार कार्बनची ऑक्सिजन बरोबर असणारी जी अभिक्रिया आहे ती कोणत्या प्रकारची आहे. आता त्याच्यातले कोळसा पेटवा, कोळसा पेटवल्यानंतर त्यामधून निघणाऱ्या वायूवर ओला लिटमस धरा. आता हे जे कोळसा आहे ते कोळसा आपण पेटवला आहे आणि या पेटवल्यानंतर कोळशावर काय झालं, यामधून बघा कोळसा पेटवल्यानंतर त्यामधून निघणाऱ्या वायूवर, त्याच्यातून जो वायू निघतो त्या वायूवरती ओला लिटमस धरा, म्हणजे जो पाण्यात भिजलेला आहे तो ओला लिटमस धरायचा आहे. बघा आता अशा प्रकारे बदलायचं आहे. कोळशाच्या हवेतील ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया होते व कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. काय होत आहे त्यांनी सांगितलंय बघा, अशा प्रकारे त्यामधून निघणाऱ्या वायूवर काय करायचं, ओला लिटमस धरायचा आहे. बघा आता ते काय सांगितलंय, कोळशाच्या हवेमधील काय अभिक्रिया होत आहे, ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन कोळशाची हवेतील ऑक्सिजन बरोबर असलेली अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड वायू हा काय होत आहे, तयार होताना दिसत आहे. आणि बघा याच्यामध्ये परत तुम्हाला चेंजेस दिसत आहे, दिसतोय चेंजेस, म्हणजे हा जो निळा लिटमस आहे तो कसा झाला आहे, लाल किंवा गुलाबी तुम्हाला दिसत आहे. तो वायू ओला निळा लिटमस पेपर तांबडा करतो, म्हणजेच कार्बन डायऑक्साईड आम्लधर्मी आहे. म्हणजे कार्बन डायऑक्साईड कसा आहे, तो आम्लधर्मी पदार्थ म्हणून ओळखला जातो. आणि तो ओला वायू म्हणजे कसा आहे, तो निळा लिटमस पेपर तांबडा करतो. तो काय करतो, तो बघा अशा प्रकारे तांबडा करतो, म्हणजेच तो कसा आहे, कार्बन डायऑक्साईड वायू हा तयार करत असतो. समजलं मुलांनो, तर कार्बन डायऑक्साईड वायू हा आम्लधर्मी आहे, हे आपलं सिद्ध झालेलं आहे. अशा प्रकारे या कृतीतील रासायनिक अभिक्रिया ही पुढील प्रमाणे, म्हणजे काय, C+O2 म्हणजेच काय, कार्बन डायऑक्साईड, C म्हणजे कार्बन, O2 म्हणजे ऑक्सिजन, म्हणजेच काय झालं आहे, कार्बन डायऑक्साईड. म्हणजेच एका परीक्षेने ताजी चुन्याची निवडी घ्या. आता हा दुसरा प्रयोग आहे आणि काय करायचं आहे, बघा इथे दिलं आहे, एका परीक्षेमध्ये ताजी चुन्याची जी निवडी घ्यायची आहे, म्हणजे जी चुना आहे तर चुन्याची निवड याची आहे, ते चुन्याच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. चुन्याची निवडी घेतली आहे व स्ट्रॉच्या मदतीने निवडी थोडा वेळ फुंकर घाला आणि स्ट्रॉच्या मदतीने आपण काय करायचं आहे, त्याला आपण फुंकर मारायचे, त्याला आपण हलवायचं नाही आहे. तर आपण त्याला फक्त काय करायचे आहे, स्ट्रॉच्या मदतीने आपण त्याला फूक मारायची आहे, त्याला फुंकर घालायचे आहे आणि निवडीचे निरीक्षण करायचं आहे की आणि आपल्याला बघायचं की कशा प्रकारची चुन्याची निवडी होत आहे, त्याच्यात काय बदल होत आहे, काय फरक होत आहे. फुंकर घातल्याने श्वासोच्छवासाच्या वाटे बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड चुन्याच्या निवडीशी अभिक्रिया करतो व तिचा रंग दुधी होतो. व आपण काय करतो मुलांनो, की जर आपण ती चुन्याची निवडी आहे तिला स्ट्रॉच्या मदतीने आपण फुंकर मारली तर आपल्या तोंडातील जो कार्बन डायऑक्साईड हा बाहेर पडतो, त्या चुन्याच्या निवडीमध्ये जातो आणि जी चुन्याची निवडी ती दुधाळ तयार होते. बघा जसं सांगितलंय की श्वासोच्छवासाच्या वाटे काय बाहेर पडणार आहे, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. चुन्याच्या निवडीशी काय करत आहे, तो अभिक्रिया करत आहे आणि अभिक्रिया केल्यानंतर तिचा जो रंग आहे तो अशा प्रकारे काय होत आहे बघा, सफेद होताना आपल्याला दिसत आहे. जसं आपण फूक मारतो तशी ती सफेद होणार आहे. आता कार्बन डायऑक्साईड आणि रेणुसूत्र, आता त्यांनी दिलंय कार्बन डायऑक्साईड रेणुसूत्र काय आहे, CO2 म्हणजेच रेणू वस्तुमान बरोबर 44 द्रवणांक काय आहे, -56 डिग्री किंवा 6 डिग्री सेल्सिअस आहे. आणि रेणू वस्तुमान आणि द्रावणांक हे दोन्ही आपल्याला इथे दिलेले आहेत. त्याचा आढळ कुठे कुठे आहे,
मग हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड हा मुक्त स्वरूपामध्ये आढळतो. तर हवेमध्ये तर कार्बन डायऑक्साईड आहे तो मुक्त स्वरूपात आहे, आपल्या सर्वांना त्याची माहिती आहे. आणि हा आपण आता 5वी 6वी 7वी 8वी या सर्व विज्ञान विषयामधून देखील आपण शिकलेलो आहोत की हवेमध्ये काय आहे, हा कार्बन डायऑक्साईड हा मुक्त प्रमाणामध्ये आहे. उच्च स्वाटावरती देखील बाहेर पडणाऱ्या हवेत देखील सुमारे आहे की आपल्या उच्च स्वाटावरती देखील काय पडत आहे, कार्बन डायऑक्साईड हा 4% हा बाहेर पडत असतो, हे देखील आपल्याला माहीत आहे. आपल्याला त्याचा आढळ कुठे कुठे मिळत आहे, खडू, शहाबादी फरशी यामध्ये CO2 संयुग अवस्थेत आढळतो. अजून कुठे आढळतो, खडूमध्ये देखील आपल्याला कार्बन डायऑक्साईड आढळतो. शहाबादी जी फरशी आहे त्या फरशीमध्ये देखील आपल्याला हा CO2 म्हणजे संयुग अवस्थेमध्ये देखील आढळण्याची प्रक्रिया होत आहे. त्याचप्रमाणे आपलं जे प्रमाण आहे, लाकूड, कोळसा या जीवाश्म इंधनाच्या जीवनातून देखील कार्बन डायऑक्साईड हा बाहेर टाकला जातो आहे. बघा, लाकूड, कोळसा जीवाश्म इंधनाच्या जीवनातून देखील काय पडत आहे, कार्बन जे लाकूड जळत आहे, जे जीवाश्म इंधन आहे त्याच्यामधून देखील ज्वलनाच्या माध्यमातून देखील कार्बन डायऑक्साईड हा बाहेर पडत आहे, हे देखील आपल्याला माहीत आहे. आता कार्बन डायऑक्साईड वायू तयार करणे, आता तो कार्बन डायऑक्साईड तयार करणे बघा कशा प्रकारे तो तयार करत आहे त्याची देखील बघितले त्यांनी मेथड सांगितली आहे. तर तुम्हाला एक आपण म्हणू शकतो प्रयोग दिला आहे, त्या प्रयोगाच्या माध्यमातून आपण बघा इथे पाहणार आहोत. जे तुम्हाला दिले आहे इथे एक प्रकारे जो स्टँड आहे, हा याला स्टँड म्हणणार. गोल बुडाचा जो चंबू आहे बघा इथे दिला आहे. इथे तुम्हाला काय दिसत आहे, हा स्टँड आहे. हा त्याचप्रमाणे इथे तुम्हाला दिसत आहे, हा स्टँड आहे. हा गोल बुडाचा जो चंबू आहे, एक भिसेल नरसाळे आहे ते पण दाखवणं, आणि वायुवाहक अशी नलिका आहे, वायुपात्र आहे. आणि सगळ्या गोष्टी आपल्याला प्रयोगशाळाच्या संदर्भातल्या या सर्व गोष्टी आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहेत. भिसेल नरसाळे, वायुवाहक आणि नलिका घ्यायची आहे. आता आपल्याला बघायला की कॅल्शियम कार्बोनेट, शहाबादी संगमरवरी फरशीचे तुकडे, चुनखडी व विरल हायड्रोक्लोरिक आम्ल आपल्याला घ्यायचं आहे. काय काय घ्यायचं आहे बघा, पुन्हा एकदा मी सांगणार आहे. कॅल्शियम कार्बोनेट म्हणजेच काय आहे, जी शहाबादी जी फरशी आहे ती त्याच्यामध्ये काय आहे, कॅल्शियम कार्बोनेट आहे. संगमरवरी फरशीचे तुकडे म्हणजे चुनखडी, विरल हायड्रोक्लोरिक आम्ल, अशा प्रकारे आपल्याला जे विरल हायड्रोक्लोरिक आम्ल घ्यायचं आहे. आकृती दाखवल्याप्रमाणे उपकरणाची मांडणी करा. आता जसं तुम्हाला इथे आकृती दाखवला आहे तशी उपकरणाची मांडणी करायची आहे. जर स्टँडवरती काय ठेवलं आहे, गोलबुडाचा जो चंबू ठेवला आहे आणि त्याच्यावरती CaCO2 म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट इथे घेतलेलं आहे आणि आकृती दाखवल्याप्रमाणे उपकरणाची अशा प्रकारे मांडणी आपण देखील करून घेतलेली आहे. मांडणी करताना गोल बुडाच्या चंबू CaCO2 म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट टाका. आता ह्या गोल बुडाच्या चंबूमध्ये काय टाकायचं आहे, CO3 म्हणजे काय आहे, कॅल्शियम कार्बोनेट याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. बघा इथे टाकलेलं आहे. तिसरं काय, विरल हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजे काय आहे, HCl. विरल हायड्रोक्लोरिक आम्लाला काय म्हणणार आहोत, HCl म्हणणार आहोत. भिसेल नरसाळ्यातून विरल HCl चंबूमध्ये टाका. आता हे जे बघा इथे सांगितलं की विरल HCl आहे ते चंबूमध्ये आपण नरसाळ्याच्या माध्यमातून टाकलेलं आहे. नरसाळ्याचे टोक आम्लात बुडेल याची काळजी घ्या आणि हे टोक बरोबर आम्लामध्ये किंवा त्या चंबूमध्ये बुडेल याची देखील आपण काळजी घेतलेली आहे. इथे आपण काय टाकले, CaCO3 म्हणजे काय बघा टाकलेलं आहे. आणि आता बघा CaCO3 व विरल HCl याच्यात अभिक्रिया होऊन CO2 वायू तयार होतो. म्हणजेच काय होत आहे, कार्बन डायऑक्साईड म्हणजे सोडियम कार्बोनेट व विरल म्हणजे HCl त्यांच्यात काय होत आहे, अभिक्रिया होत आहे आणि त्यांच्या अभिक्रियेतून CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड तयार होतो. हा वायू 4 ते 5 वायू पात्रात जमा करा आणि हा जो वायू आहे तो कशात जमा करायचा आहे, 4 ते 5 पात्रामध्ये. मग अशा प्रकारे बघा हा वायू इथे तयार झाला आहे. CO2 म्हणजे काय आहे, कार्बन डायऑक्साईड हा वायू इथे तयार झाल्याचं आपल्याला चित्र दिसत आहे. चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे तो तयार झाला आहे. समोरले बोलवणं अतिशय सोपी अभिक्रिया होती. म्हणजेच त्यांनी सांगितले विरल हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजेच काय बघा, HCl आहे म्हणजे CaCO3 HCl म्हणजे विरल हायड्रोक्लोरिक आणि सोडियम कार्बोनेट म्हणजे CaCl2 प्लस H2 म्हणजे पाणी आणि प्लस CO2 म्हणजे काय आहे, ऑक्सिजन आहे. सॉरी, कार्बन डायऑक्साईड आहे. H2O म्हणजे काय आहे, पाणी आहे आणि CO2 म्हणजे ऑक्सिजन आहे. हे देखील आपली अभिक्रिया याच्यामध्ये त्यांनी दाखवली की कशा प्रकारे अभिक्रिया होते. तयार झालेल्या भौतिक व रासायनिक गुणधर्म पहा. आणि जो तयार झालेला रासायनिक आणि भौतिक गुणधर्म कोणता आहे, म्हणजे बघा मग त्याला काय, CO2 म्हणजे कार्बन म्हणजे ऑक्सिजन, कार्बन आणि ऑक्सिजन म्हणजे काय, त्याला काय नाही आहे, वास आहे का, त्याला वास नाही आहे. त्याला रंग आहे का, तर त्याला तो रंगही नाही. म्हणजे तो कसा आहे, तो रंगहीन इथे दिसत आहे. कसा दिसत आहे, रंगहीन दिसत आहे. त्याला वास पण नाही आहे आणि त्याला रंग देखील नाही आहे. अशा प्रकारे त्याचे जे रासायनिक गुणधर्म. आता आपण पाहणार त्याचे CO2 रासायनिक गुणधर्म, कार्बन डायऑक्साईडचे जे रासायनिक गुणधर्म आहे, हॉट एअर प्लस CO2 आहे.
आता त्याचे गुणधर्म कोणकोणते आहेत बघा आपण पाहणार आहोत. यासाठी जळती मेणबत्ती वायुपत्रात धरावं ती विझते. आता एखादं आपण बाउल घेतला आहे किंवा एखादं चंचू पात्र घेतलं आहे, त्या चंचू पात्रामध्ये आपण काही प्रमाणात इथे पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक जे पेटलेली मेणबत्ती आहे ती टाकलेली आहे आणि त्याची मेणबत्ती टाकल्यानंतर त्याच्यावर एक वायुपात्रामध्ये आपण पाहिलं की त्या वायुपात्र धरलं आहे ते उलटं धरलेलं आहे बघा इथे आणि मग ती लगेच टाकल्यानंतर काय होते, ती विझते, ती लगेच काय होते, बुजून जाते. म्हणजे काय आहे की ते गुणधर्म आहे ते वैश्विक दर्शकाचा वापर केल्यास सामू पडतो. हे पहिलं आपण घेतलं आहे बघा, जळती मेणबत्ती वायुपत्रात धरल्यावरती काय होते, ती विझते, हे पहिलं गुणधर्म. त्याचप्रमाणे आपण जे दुसरं पाहिलं, वैश्विक दर्शकाचा वापर केल्यास आपल्याला त्याचा सामू किती आहे हे देखील आपल्याला कळतो. सोन्याची निवळी ही रंग बदलते, जसं आपण पाहिलं सोन्याची निवळी रंग बदलते. चौथा आपण पाहणार लिटमस जो कागद आहे तो रंग बदलतो, तो लिटमस कागद आहे तो रंग बदलतो. निळा लिटमस कसा होत आहे, तो लाल होत आहे. यावरून तो ज्वलनास मदत करत नाही, तो आम्लधर्मी आहे हे देखील करते. तो ज्वलनास काय करत नाही, मदत करत नाही, म्हणजेच तो कसा आहे, तो आम्लधर्मी आहे हे देखील आपल्याला समजतं आहे. बरोबर बरोबर की जसं हा देखील प्रयोग आपण करू पाहिला तर मग अशी. आता आपण पाहणार की CO2चे आणखीन काही जे रासायनिक गुणधर्म आहेत ते कोणकोणते आहेत बघा. आता इथे आपण पाहणार आहोत रासायनिक जे गुणधर्म आहेत ते आपण इथे समजून घेणार आहोत. इथे बघा त्यांनी दिलं आहे, सोडियम हायड्रॉक्साईड जलीय द्रावणातून कार्बन डायऑक्साईड पाठवल्यास सोडियम कार्बोनेट तयार होतो. म्हणजे सोडियम कार्बोनेट म्हणजेच काय आहे, धुण्याचा सोडा. सोडियम कार्बोनेट म्हणजेच काय, धुण्याचा सोडा. म्हणजे जी अभिक्रिया काय आहे, सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे 2NaOH प्लस CO2 म्हणजेच काय आहे, कार्बन डायऑक्साईड आणि मिळून काय बनत आहे, सोडियम कार्बोनेट म्हणजेच Na2CO3 म्हणजेच काय H2O म्हणजे पाणी आहे. तर अशा प्रकारे त्याची ही रासायनिक अभिक्रिया होत आहे. म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड जलीय द्रावणातून कार्बन डायऑक्साईड पाठवल्यास सोडियम कार्बोनेट तयार होते म्हणजेच Na2CO3. अशा प्रकारे म्हणजेच काय H2O हे पाणी हे तयार होत असते. ही आपली जी रासायनिक अभिक्रिया कशा प्रकारे होते. आता ते त्यांनी दुसरं सांगितलं आहे, सोडियम कार्बोनेटच्या पाण्यातील द्रावणातून CO2 पाठवला असता सोडियम बायोकार्बोनेट मिळते. बघा आता त्यांनी सांगितलं Na2CO3 म्हणजे सोडियम कार्बोनेट म्हणजे पाण्यामध्ये म्हणजे H2O म्हणजे प्लस CO2 कार्बन तयार होतं. म्हणजेच काय होत आहे, सोडियम बायोकार्बोनेट म्हणजे 2NaCaO3 म्हणजे तयार होत आहे. अशा ही रासायनिक प्रक्रिया तयार होत आहे. दुसरं झालं बघा, आता हे दुसरं झालं. आता आपण पाहणार कार्बन डायऑक्साईडचे जे गुणधर्म आहेत ते कोणकोणते आहेत बघा. आता आपण पाहणार आहोत कार्बन डायऑक्साईडचे जे गुणधर्म आपण पाहणार. जो पहिला जो गुणधर्म आहे तो कोणता आहे, पहिला आहे फसफसणारी शीतपेय तयार करताना CO2चा वापर करतात. जे फसफसणारी जी CO आहे की ज्याला फेस येतो, आपण बघा जेव्हा एखादं कोल्ड्रिंक घेतो आणि आपण जेव्हा त्याला शेक करतो तेव्हा आपल्याला फसफसणारा जो फेस जो बाहेर येतो त्याला आपण काय म्हणणार बघा. फसफसणारी शीतपेय तयार करताना आपल्याला CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईडचा हा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. मग तो कोका कोला असू दे किंवा कोणतं एखादं ड्रिंक असू दे. दुसरं जे आहे स्थायू म्हणजे CO2 म्हणजे शुष्क बर्फ. शीतकपाटे म्हणजे फ्रीज, शीतकपाटालाच काय म्हणलं जात आहे, फ्रीज म्हटलं जात आहे. स्थायू म्हणजे काय आहे, CO2 म्हणजे शुष्क बर्फ, जो बर्फ आहे जो शीतकपाट आहे फ्रीज. दूध आणि दुधाचे पदार्थ थंड करण्यासाठी, दूध आणि दुधाचे जे इतर पदार्थ आहेत ते थंड करण्यासाठी देखील आपल्याला कार्बन डायऑक्साईडचा उपयोग होत आहे. सिनेमे नाटकामध्ये धुके तयार करण्यासाठी देखील आपल्याला कार्बन डायऑक्साईडचा वापर होत आहे. जिथे बघा धुक्याचा जो सीन असतो, जिथे ढगाचं वातावरण आहे किंवा धुके पडत आहे असं दाखवायचं जेव्हा दृश्य असेल त्यावेळेस देखील कार्बन डायऑक्साईडचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये सिनेमामध्ये किंवा एखाद्या लग्नप्रसंगी देखील तो केला जात आहे. मग ते फ्रीज आणि शीत कपाटे आहेत त्याच्यासाठी देखील करण्यात येत आहे की दूध आणि दुधाचे पदार्थ स्वच्छ ठेवण्यासाठी आणि एखाद्या कार्यक्रमामध्ये धूर निर्माण करण्यासाठी, धुके तयार करण्यासाठी देखील कार्बन डायऑक्साईडचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत आहे. तिसरं आहे अग्निशामक यंत्राचा वापर होतो. एखाद्या ठिकाणी आग लागली, एखाद्या ठिकाणी समजा खूप मोठ्या प्रमाणात आग लागली तर त्यासाठी देखील कार्बन डायऑक्साईडचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अग्निशामक यंत्रामध्ये देखील त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. त्याचप्रमाणे जे चौथं आहे कॉफीमधून कोकीन काढून टाकण्यासाठी द्रवरूप म्हणजे CO2चा वापर. म्हणजे कॉफीमध्ये जे कॉफीन काढून टाकायची असेल तर त्याच्यासाठी देखील आपल्याला कार्बन डायऑक्साईड वायूचा हा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला करता येतो की जर कॉफीमधले जे कोकीन आहे ते काढून आपल्याला व्यवस्थित कॉफी मिळण्यासाठी देखील CO2चा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वापर होत आहे. म्हटलं पाचवं जे आहे द्रावक म्हणून द्रवरूप CO2 आधुनिक पर्यावरणपूर्वक ड्रायक्लिंगमध्ये देखील वापरला जातो. आता बघा द्रावक म्हणून द्रवरूप हा कशासाठी वापरला जात आहे. पाचवं जे आहे ते सांगितलंय की आधुनिक पर्यावरणपूरक म्हणजे काय ड्रायक्लिनिंग की जे कपडे स्वच्छ करण्यासाठी, ते ड्रायक्लिंग करण्यासाठी, एखाद्या गोष्टीचा जो डाग आहे तो काढण्यासाठी, कपडे स्वच्छ करण्यासाठी ड्रायक्लिनिंग म्हणून देखील आपण CO2चा हा वापर हा आधुनिक काळामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये केला जात आहे. आणि जे आपलं जे 6वं आहे
हवेतील CO2चा उपयोग हा प्रकाश शोषण्यासाठी वनस्पती म्हणून करतात. हे तर आपल्याला माहीतच आहे की वनस्पती आपल्या कार्बन डायऑक्साईडच्या सहाय्याने सूर्यप्रकाशाच्या मदतीने काय करताय, स्वतःचे अन्न स्वतः तयार करत असतात. हे देखील आपण इयत्ता 5वी पासून हे आपण शिकत आहोत. तर अशा प्रकारे कार्बन डायऑक्साईडचे जे गुणधर्म आहेत, आपण त्याचा जो गुणधर्म कोणकोणते आहेत हे आपण 6 प्रकारामध्ये आपण पाहिलेले आहे.